जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर प्रत्येक तालुक्यात जाऊन मी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असून त्या ठिकाणी संघटनेचा आढावा आणि संघटनेचं पुढील कामकाज या संबंधात चर्चा करून सगळ्या ज्येष्ठ नेते त्या तालुक्यातले आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे संवाद साधत आहे. त्याचा एक भाग म्हणून आज मी रावेरमध्ये आलो आहे. विधानसभेच्या निमित्ताने तुम्ही रावेर मतदारसंघ हा मागणी करणार आहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष? होय, निश्चित. आज यावलला बैठक झाली तिथे देखील कार्यकर्त्याची भावना होती की ही जागा यावेळेला आपल्याकडे मिळाली पाहिजे आणि आता इथे देखील साधारणतः कार्यकर्ते तीच भावना दिसते म्हणून निश्चितपणे आम्ही मागणी करतो. उमेदवार कोण असणार आहेत जर तुम्हाला ही जागा? अरुणदादांनी देखील उमेदवारी मागितली आहेत. आणखी 1-2 उमेदवार आहेत. मुक्ताईनगरमध्येही अनेक इच्छुक उमेदवार आहेत. रोहिणी खडसे ज्या उमेदवार असणार आहेत की अन्य काही नावं समोर आले आहेत? हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल. जळगाव जिल्ह्यात किती जागा तुम्ही लढवणार? आम्ही साधारण 8 ते 9 जागांची मागणी केलेली आहे पक्षाकडे. वरच्या लेवलला महाविकास आघाडीत आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात. एक सातत्याने एक प्रश्न समोर येतो. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत की राजीनामा दिलात? काय त्यांच्याबद्दल, तुम्ही आता जिल्हाध्यक्ष, तुम्हाला काय माहिती आहे? माझ्यापेक्षा स्थानिक तुम्ही जास्त जवळ राहता तरी देखील मी असं सांगू इच्छितो की ते राष्ट्रवादीकडून MLC झालेले आहेत आणि ते साधारणतः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. या संबंधाने तेच योग्य निर्णय जाहीर करतील. त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे का पक्ष सदस्याचा? मला त्याबाबत अजून माहीत नाही. रावेरची जागा ही काँग्रेसकडे आहे, सध्या विद्यमान आमदार काँग्रेसचे आहे. हो, मग राष्ट्रवादींनी मागणी केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये कशी जागा मिळू शकेल राष्ट्रवादीला? मागणी करणं काही गैर नाही. आता मागच्या वेळा तिकडची जागा आणि इकडची जागा आदाबद्दल ऐन वेळा झाल्या. तसा पक्षश्रेष्ठी लेवलला सर्वेक्षणाच्या माध्यमातून जर निर्णय झाला तर तो सर्वांना बंधनकारक आहे. जर राष्ट्रवादीला जागा नाही मिळाली उमेदवारीसाठी तर राष्ट्रवादीतर्फे बंडखोरी केली जाईल का? अजिबात नाही. महाविकास आघाडी धर्म पाळला जाईल. रावेर विधानसभा मतदारसंघात पक्ष मजबूतीसाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? कारण मागे फूट पडलेली होती, बरेचसे अजित पवार गटामध्ये गेले होते. आता तुमच्या काय उपाययोजना असणार? उपाययोजना सर्वात प्रथम कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रात जो निकाल लागला आहे, जरी जिल्ह्यात जागा हरलो, महाराष्ट्रात 31 जागा आल्या 48 पैकी मोठा उत्साह वाढलेला आहे. शरद पवार साहेबांबद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक प्रचंड आदर आणि सहानुभूती निर्माण झाली आहे. या गोष्टीचा निश्चित फायदा घेऊन कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे त्या उत्साहातून संघटना बांधून जनतेपर्यंत पवार साहेबांचं काम नेऊन पक्षाला यशाकडे कसं नेता येईल या पद्धतीने बांधणी करणार. जळगाव जिल्ह्यात का अपयश आलं बा? त्याची कारणं मी जाहीरपणाने सांगतो. आजही शासकीय यंत्रणेचा वापर करून त्या ठिकाणी आमच्या अतिशय गोरगरीब घरातल्या ज्या मावल्या आहेत बचत गटाच्या, त्यांना शासकीय समन्वयकाच्या माध्यमातून त्यांना वेगळ्या पद्धतीने आम्ही दाखवण्यात आली. तुम्हाला कर्ज देऊ, कमी दरात देऊ, तुम्ही इकडे मतदान केलं तर आपला फायदा होईल, हे शासकीय यंत्रणा ज्या वेळेला सांगते त्यावेळेला निश्चित मतावर परिणाम होतो आणि तो अत्यंत सिक्रेट पद्धतीने या ठिकाणी राबवला जातो. महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांना खते बियाणे मिळत नाहीत, तर आपण विरोधी भूमिका म्हणून काय भूमिका पार पाडतो? आम्ही आता 27 तारखेला ज्या दिवशी अष्टमी आहे त्या दिवशी युती सरकारचे काळे कारनामे, त्यामध्ये वाढलेली महागाई, राज्यात वाढलेला भ्रष्टाचार, राज्यात वाढलेली गुन्हेगारी प्रवृत्ती, राज्यात वाढलेले महिलांवरचे अत्याचार या बाबतीमध्ये जनजागृती करणार आहोत. त्याचसोबत प्रचंड प्रमाणामध्ये खते बियाण्यांचे वाढलेले भाव, दुसरीकडे शेतीमालाचे पडलेले भाव, यातून होत असलेली होरपळ या संबंधाने देखील आवाज उठवणार आहोत. काँग्रेस शरद पवार पक्ष मागत आहेत. तुम्ही लढणार असं जिल्हाध्यक्षांनी आता सांगितलं. अनेकही इच्छुक आहेत. तुमची काय भूमिका असणार आहे? हे अनेक इच्छुक आहे की नाही हे प्रत्येकाला मागणे हे त्याचं कर्तव्य की त्याचा तो लोकशाहीमध्ये हक्क किंवा अधिकार आहे. मी या तालुक्याचा 2 वेळेला आमदार झाला, 10 वर्ष या तालुक्यात काम केलेलं आहे. त्यामुळे माझी मागणी आहे, पक्षासाठी विचार करून तो निर्णय मला मान्य नाही. पण आग्रह याचा करतायत की रावेर तालुक्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये खरेदी विक्री संघ असतील, मार्केट कमिटी असतील किंवा फेडरेशन असेल, याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची खूप मोठी भक्कम बाजू या ठिकाणी आहे आणि सहकाराच्या माध्यमातून कार्यकर्ता खूप जुळलेला आहेत आणि सहकाराला खूप मोठ्या प्रकारचं काम करत आहेत. पदावर असताना देखील आणि नसताना देखील जे शेतकऱ्यावरती अत्याचार अन्याय होत आहेत, काही वेळेला केळीच्या भावाच्या संदर्भात जे विषय येतात किंवा ज्या बाबीमध्ये जे जनतेला न पटणारं की जनते विरोधात जे काम होत आहेत ते आम्ही पदावर नसताना देखील आम्ही सतत त्या प्रयत्नात आहोत. मग ते मोर्चे काढणे, काळी झेंडी दाखवणे, निवेदन दे, हे काम आम्ही सातत्यानं करतो आहेत. त्यामुळे आमचा हक्क किंवा अधिकार आहेत. म्हणजे
शासनामध्ये जाऊन प्रत्यक्ष जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, ही आमची भावना आहे. आणि म्हणून काम करताना पद मिळणं हे वेगळं आहे आणि मिळालेल्या पदाचा चांगला उपयोग करणं, सर्वसामान्य जनतेकरता काम करणं हा आमचा पिंड आहे. आणि त्या पिंडाच्या माध्यमातून आम्ही बघताना आम्हाला विश्वास आहे की आम्ही जेव्हा फिरतो 10 वर्ष जर पाच जरी आमदार नसलो तरी समाजात आम्ही फिरतो, सर्व जाती धर्मामध्ये एक आपुलकीची प्रेमाची भावना, ती भावना आम्हाला कळते की लोकांची खूप मनापासून आशीर्वाद द्यायची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहेत. मागणी करणं गैर आहे असं मी म्हणणार नाही. पक्षश्रेष्ठी जसा काही निर्णय घेईल त्या निर्णय आम्ही बांधेल जाऊ. पण मागणीमध्ये आमच्या जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे की आम्ही सतत कामात आहोत. फक्त निवडणुका आल्या म्हणजे मागणी करणं आणि जनतेत फिरणं असं आम्ही नाही, आम्ही सतत कार्यरत असतो. पक्षाने संधी दिली असते मी निवडणूक लढाल का? हो आता मागील निवडणूक तुम्ही मुक्ताईनगर विधानसभाही लढले होते. हो. आता रावेरकडे मुक्ताईनगरकडे काय तुमची इच्छा असेल, म्हणजे संधी जर मिळाली तर नाही, मुक्ताईनगरकडे जो विषय आहे तो हा सरळ सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी सांगितला, हा सबंध सृष्टीचा विषय आहे. मुक्ताईनगर हा या जिल्ह्यातला एक वेगळा भाग आहे. याच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तोच आम्हाला मान्य राहील. केवळ मुक्ताईनगरच्या बाबतीत आज आम्ही काही बोलू इच्छित नाही की आमचं मत व्यक्त करू इच्छित नाही. पक्षश्रेष्ठी निर्णय दिला तो निर्णय आम्हाला मान्य राहील.